काय बोलता, कसे आहात सगळे? मी आत्ता जस्ट निघालो आहे कामावरनं जायला. तर बघूया आता किती वेळ लागेल. आज जरा झाला आहे लेट थोडा. बघूया, बस पण गेली यारशा. आता काय माहिती दुसरी बस कधीपर्यंत येईल, डिपेंड्स. आणखी 2 ते 3 बसेस असतात लागोपाठ. पहिले एक 8:08ची असते, नंतर 8:10ची असते, नंतर आता अजून एक आहे. ही बघा, मला 8:15 झालेले त्यावेळीची एक असते. आता माहीत नाही किती वेळ लागेल, काय होईल. बसनेच गेलेलं प्रेफरेबल आहे, लगेच पोचतायला. आता कोण बाईकवाला पण दिसत नाही जो की डायरेक्ट स्टेशनला जाणार असेल. आता चालत जाऊया खालून, हे पकडूया, ऑटो पकडूया आता सर्वोदयच्या इथे. कारण की असं तिथून पण कसे लागोपाठ ऑटो भेटत असतात, पण चान्सेस खूप कमी आहे. जायपर्यंत जाम वेळ लागू शकतो. तर बघतो मी कसं जमतं आहे, ऑटोनी होतं आहे की बसच पटापट भेटते, माहीत नाही. आम्ही चेक करूया. मी तुमच्याशी मग आता बस पकडून डायरेक्ट भांडूप स्टेशनला बोलतो. बाय बाय. स्टेशनला पोचलो आहे. आत्ताच एक गाडी गेली, पूर्ण ट्रेन खाली होती. आत्ताची दुसरी एक ट्रेन येणार आहे, ती 8:38ची आहे. म्हणजे वाटतं ती पण दुसरी कल्याण होती, आधी गेली ती 34ची. आता 38ची ट्रेन येणार आहे. त्याच्यासाठी पण कमी गर्दी आहे. सॅटर्डे तर सो मोस्ट ऑफ अर्ध्यांना सुट्टी आहे, तर मग पूर्ण खालीच भेटणार आहे ट्रेन. तर काही टेन्शन नाही, एकदम आरामात जाऊया. बसून जायला भेटेल, नाही तर नेहमीची गर्दी असते. बघितला बघूया किती वाजेपर्यंत येते ट्रेन. दाखवलं तर आहे, टायमिंग मिनिट्स नाही दिलेत किती वेळात येईल करून, पण आता माहीत नाही. बघूया, चेक करूया. मोस्ट ऑफ दिसते तर आहे ट्रेन तिथून येते करून. आली तर लवकरच येईल. भेटू ठाण्यात. जाम गरम होतं आहे, जाम गरम होतं आहे. 8:34 मुंबई. माणसं लिटरली बसून आतमध्ये जातात. नाही तर लिटरली मंडे टू फ्रायडेमध्ये एवढी गर्दी असते. ठाण्याला अर्धा पब्लिक ठाण्याला उतरतो, अर्धा पब्लिक कल्याणला जाणारा असतो. त्यांची गर्दी खूप भेटणार तुम्हाला लिटरली. आज खाली लिटरली माणसं बसायला भेटली. माझी सासूही भेटली. तू काय बोलते? कोण नाही, व्हिडिओ बनवतो. आज थोडा लेट झाला. या टायमाला नसते, लेट असते. 8:20ची पकड. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आलेली लोकल 8:48 कल्याणला जाणारी ही लोकल आहे. कशी जाणार आता? प्लॅटफॉर्म डायरेक्ट बाहेर पडणार, वरती चढेल. ही माझी सासूबाई. अचानक भेट झाली. चल मग, बाय बाय. ट्रेन कितीची भेटते माहीत नाही, चेक करूया. आज ट्रेन खाली आहे तर काय वाटत नाही, गर्दी कमी आहे फुल. सॅटर्डे संडे नेहमीचीच गर्दी कमी असते, फुल एकदम भारी. ती होती माझी सासूबाई, वैष्णवीची मम्मी. ती जाते ठाण्याला कामाला, म्हणजे इकडे मानपाड्यात कामाला आहे ती. आज अचानक भेटली, नाही तर ती कधी लवकर निघते, कधी लेट निघते. सो कधी भेटणं होत नाही. आज अचानक भयानक ट्रेनमध्ये भेट झाली. पण आता निघतो, पोचतो ह्याच्यापर्यंत. किती वेळ लागेल माहीत नाही.
आता पोचलो आहे ऐरोली स्टेशनला. जस्ट उतरलो. मस्त उभं राहायला भेटलं होतं जागा. म्हणजे लिटरली तुम्ही बघितलात ना तर बसण्यासाठी पण जागा होती. पण मला 2 स्टेशनच उतरायचं होतं, ठाणा, दिघागाव आणि ऐरोली. सो मग मी दरवाजाच्या जवळ उभा होतो. आता जस्ट उतरलो. आता बघूया, चालत जाऊया बस स्टॉपपर्यंत. म्हणजे जिथे बस माझी थांबते तिथे जाऊया. कंपनीची बस आहे. मे बी मोस्ट ऑफ संडेला नसते, तर उद्या आपल्याला चालतच जावं लागणार थोडं. गरम जाम होतं आहे यार, गरम जाम होतं आहे काहीतरी. नाही ह्या टायमिंगपर्यंत पुन्हा कुठेतरी असतो. 7 ते 8च्या शिफ्टमध्ये मोस्ट ऑफ अर्धा पब्लिक 9पर्यंत पोचतो किंवा अर्धा पब्लिक 9:30पर्यंत पोचतो. माहीत नाही. आज जरा मला असं वाटतं मी बरोबर टायमिंगवर पोचलो आहे, लेट निघून सुद्धा. 9:06 झाले होते. आता मोस्ट ऑफ मी 9:30 9:15पर्यंत पोचतो इथे ऐरोली स्टेशनमध्ये. जरा लवकरच भेटलं म्हणजे बरोबर टायमिंगला आलो आहे मी. माझ्याकडे खूप टाईम आहे असं बघायला गेलं तर. बघूया किती वेळ लागतो. पटकन बस येते की नाही, कारण की लाईन आमच्या इथे मोठ्या असतात. ज्या मोठ्या लाईन म्हणजे ह्याच्या बससाठी मोठ्या लाईन असतात. बस येईपर्यंत वाट बघतो पब्लिक म्हणून. तुमच्याशी नंतर बोलतो. बसच्या लाईनीत जातात. बाय बाय. मी पोचलो आहे ह्याच्या इथे आहे. बसमधून उतरून मेन गेटच्या इथे आहे. आता थोड्या वेळात पोचेन वरती आपल्या बिल्डिंगच्या इथे, एम्पायर टॉवरच्या इथे. आता बघूया, चालतच जावं लागतं यार, कंटाळा येतो तेवढा चालायला. 1 मिनिट ID काढू दे मला. ID शिवाय एंट्री नाही. 2 मिनिटं थांबा. जे कार्ड असतात ते अलाउड नाही करत व्हिडिओ शूट करायला. काम माहीत नाही, पण लिटरली व्हिडिओ शूट करायला ते नाही म्हणतात. तर काय चाललं आहे काय माहिती, काय एवढं समजा ठेवलं आहे माहीत नाही. पण कॅम्पसमध्ये ही लोक शूट करायला कधी कधी देत नाही. त्यांनी बघितलं की ओढायला लागतात. सो म्हणून मी खाली ठेवलेलं. जाम करून माझ्या मैत्रिणी काल ज्या होत्या त्यात परत भेटले. आज काय प्लॅन फिक्स होता काय? सगळ्यांनी ब्लॅक घालायचं? हो, सगळ्यांनी ब्लॅक घातलं. सगळ्यांनी काय माहिती आता अचानक भयानक ब्लॅक डे वाटतं. मग सगळ्यांनी ब्लॅक घातलं तर वरती जाऊन फ्लोअरवरती समजेल हो ना. त्याला हिरो करून आतमध्ये शूट करता देत नाहीत नाटक. आतमध्ये एंट्री मारताना तो बघत होता मोबाईलमध्ये काय चालू आहे. मला असं मध्येच खाली ठेवलं. सगळ्याला रेस्ट्रिक्शन. आणि मला एक कळत नाही जर आतमध्ये काय आहे. म्हणजे आता तर जस्ट कॅम्पसमध्ये चल वेगळी बात आहे की फ्लोअरवरती देत नाही. चल ठीक आहे, इथे पण ओरडता तुम्ही यार, फालतूगिरी. मोबाईल अलाउड आहे ब्रो. अर्ध्यांना मोबाईल अलाउड आहे, पण ती लोक काय हे नाही करू शकत. मोबाईलमध्ये वाटतं मे बी त्यांना सिम कार्ड दिलेले असतील कॉलिंगसाठी, ते पण असेल. आपण टाइमपास करू, थोडी कॉल करू. आज तुम्हाला लेट कसा झाला? ह्या टायमिंगपर्यंत तरी त्याच्या आधी पोचला तुम्ही. करेक्ट टायमिंगवर आहे. मी जरा लवकर आलो म्हणजे मी लवकर आलो म्हणजे हो बसने आलो. 9:15 काहीतरी पोचलो मी ऐरोली. ऊन जास्ती आहे ना, काहीतरी जास्ती. रिलॅक्स असते. ही ना ह्याची आहे कुठली, कोल्हापूरची भाई. तांबडा पांढरा रस्सा जास्ती. आणि ही राहते धारावीत सायलला. धारावीत कोणाला जायचं असेल तर ही बा एकदम दाखवू शकते की इथे हे आहे तिथे ते आहे. खूप काही सब बता दूंगी भाई. हा वही तो. अच्छा आहे. कशा जाणार? असे जाणार असेच जाणार.
चला सावलीतनं जाऊया. कशाला एवढा उन्हातनं जात आहे. मग कसा बोलते हो गँग, कैसा चल रहा है? एकदम अच्छा. हाय हाय. क्यों किधर गई, चुप गई क्या? तर मी पोचलो ऑफिसमध्ये आहे, लॉकर रूमच्या इथे. मी तुमच्याशी नंतर बोलेन. बाय बाय. ब्रेकमध्ये किंवा ब्रेकच्या नंतर म्हणजे मोस्ट ऑफ सुटल्यानंतर, की ब्रेकमध्ये चान्सेस भेटत नाही. पटापट खायचं असतं आणि लगेच निघायचं असतं. तसं तर बघूया किती वेळ लागतो. मी नंतर बोलेन तुमच्याशी. मोस्ट ऑफ तरी मी नंतरच सुटल्याच्या नंतर बोलेन. तर भेटूया आपण. बाय बाय. मी जस्ट निघालो आहे आता. आज चालत जातो आहे कारण की बसला खूप मोठी लाईन होती. तर मग प्लॅन चेंज झाला. मी जरा लवकर निघालो आहे तर चालतच जाऊया. हे थोडी लाईटची हे कमी असेल कारण की मी चालतो आहे फुटपाथवरनं. तर सो इथे लाईट्स बंद आहेत. त्या साईडला आहेत रोडच्या लाईनीला. मध्ये लाईट येतील. आजचा जरा हे होता फुल ऑन बोरिंग दिवस होता. पूर्ण बोरिंग दिवस लिटरली. तुम्हाला काय सांगू. कॉल्स केले, कस्टमरशी बोललो, त्यांना कोटेशन पाठवलं, खूप काही केलं. बट मजा म्हणजे जी यायला पाहिजे ती मजा येत नव्हती. तर माहीत नाही. बघूया आता उद्याचा दिवस कसा जातो. उद्या पण संडे आहे. यायचं आहे कारण की मध्ये वीक ऑफ होता वेनसडेला. तो आता हे भेटला आहे. संडेला वर्किंग आहे मी. तर बघूया कसं. मी आता ऐरोलीला पोहोचेन थोड्या वेळात. हाय मिनिमम 10 मिनिट्सचा वॉकिंग आहे लिटरली. आणि आता ट्रेन कितीची भेटते माहीत नाही. जरा लवकरचीच भेटेल मोस्ट ऑफ. आता एवढा वेळ चालत जाणार तर 10 मिनिट्स. ऑफकोर्स 7:35 तरी भेटेल. 7:35 किंवा 10:40ची. त्याच्या आधीची पण भेटू शकते किंवा त्याच्यानंतरची पण भेटू शकते. तर माहीत नाही. बघूया. जसं मी ऐरोली स्टेशनला बोलतो. बाय बाय. स्टेशनला आहे. जस्ट पोचलो आहे. 7:30ची ट्रेन गेली. आता 7:40ची ट्रेन लागली आहे. 4 मिनटात. बघूया आता ट्रेन लवकर येते की नाही. नेहमीच आहे हे, नेहमीच आहे. बोललं ना तुम्हाला मोस्ट ऑफ चान्सेस खूप कमी असतात 7:30ची भेटायला. बस जर लवकर भेटली असती म्हणजे बसमध्ये गर्दी नसते आणि चढायला भेटलं असतं तर हमखास लवकर आलो असतो. काय करणार. लाईनच एवढी भली मोठी होती तर चढायला चान्सच नव्हता. म्हणजे जाऊ ते चालत जाऊया म्हणून चालत आलो. आता काय एक गेली. आता 7:40ची ट्रेन आहे ती. आता त्याच्यातूनच जाऊया. मोस्ट ऑफ खाली तरी असेल जरा बसायला भेटतं तर बसून जाऊया. नाही तर मग हाय साईडला उभे राहूया. नंतर बोलतो तुमच्याशी. बाय बाय. ठाणा स्टेशनला आहे ट्रेन. आता आलेली आहे ट्रेन. मोस्ट ऑफ आलेली आहे ट्रेन. आता कोणती आहे माहीत नाही. 3 नंबरवर जाते की 4 नंबरवर येते डोंट नो. चान्सेस खूप कमी आहेत. आणि ते नाही त्या साईडला गेली. 3 नंबर प्लॅटफॉर्मला गेली ती आता. म्हणजे ह्याच्यानंतरची ट्रेन पकडता येणार आहे. तर किती वेळ लागेल काय माहीत नाही. तर 7:53ची ट्रेन दाखवत आहे. अजून तर ट्रेन आलेली नाही. ती आली आहे. ती जाणार परत रिटर्न कल्याण किंवा तिथं साईडला. हे 2 मिनटं दाखवते ट्रेनला यायला. आज तसा प्लॅन आहे वहिनीकडे जाऊन जेवायचा. पार्टी होती फिश पार्टी. प्लॅन झालेला आहे कारण आता काय बायका होणार नाही. आता बघूया काय करते. बायका स्टे करणार आहे ते येणार आहे. कारण उद्या मला कामाला जायचं. मी आज रात्री तिथे भांडुपला जाते. माझ्या घराच्या जवळ आहे 5 मिनिटावर. एकदम आरामात जाऊ शकतो. काही इश्यू नाही. बघूया आता. इथून डायरेक्ट तिकडेच जायचं आहे. टीव्हीकडेच राहते तिकडेच जाणार आहे. सगळ्या म्हणजे वर्षीच्या मैत्रिणी, वहिनी, मामी, दुसऱ्या वहिनी आणि तिची मैत्रिणी हे सगळे एकत्र भेटणार आहे. त्यांचा प्लॅन आहे. तो मजा करायची. दादा पण असणार आहे. दादाचा मुलगा
मजा करायची. आता बघूया काय होतं. आता पोचेल मेट्रो स्टेशनला, त्याच्यानंतर मग डायरेक्ट पुढे जाणार आहे. नंतर बोलतो मेट्रो स्टेशनला उतरलं. बाय. स्टेशनला पोचलो आहे. लाईन पण मजबूत लागलेली आहे बसची. आता बघूया. बस स्टँडिंगसाठी पण खूप मोठी लाईन आहे. विचार करतोय मित्रालाच बोलव. किती वेळ लागेल माहीत नाही. लवकर पण पोचायचं आहे मला. विचार करतोय चालत पण जाईन किंवा मित्राला फोन करेन. चान्सेस जास्ती मी तर प्लॅनच तेच करूया. मित्रालाच बोलूया. कंटाळा आला आहे. नंतर बोलतो तुमच्याशी मी. बाय बाय. मी आता गणेश मंदिराच्या इथे आहे. मित्रांनी सर्वोदयपर्यंत सोडला आहे. आता इथून जाऊया टिमीपडा. खूप लांब दिसतो आहे. तरी काय करणार, दम लागला आहे. थोडाफार चालत जायलाच लागणार आहे. ऑप्शन नाही. बघूया आता किती वेळात पोचतो. मोस्ट ऑफ आता तर हाय मी माझ्या मित्राच्या घराच्या इथे सूरज इथेच राहतो पुढे. त्या तिथे आहे म्हणजे नवजनच्या खालीच आहे. आता किती वेळात पोचेल माहीत नाही. बघूया आता. दुसरा बाईकवाला पण भेटत नाही. दुसरा नवजनावरती जात असेल असं पण नाही कोण. जाऊ दे, ऑप्शन नाही. चालत जाऊया. जाम गरम होतं आहे. जाम गरम होतं आहे. काहीतरी जास्ती गरम होतं आहे. हो ना. आता चालतोय तर अजून गरम होतं आहे. म्हणून मी डायरेक्ट तिच्या बिल्डिंग खाली भेटतो. बाय बाय. मी आता एक्झॅक्ट बिल्डिंग खाली आहे. बघूया आता किती वेळ लागेल. लिफ्ट तर खाली येते. बोलवली आहे लिफ्टला. जाम गरम झालं आहे. चालत आलो आहे लिटरली सर्वोदयवरनं. बघूया आता काय करतायत. माझी पोरगी काय करते. हे सगळे एकत्र काय करतात माहीत नाही. आता चेक करूया. जाऊया वरती. बोलतो नंतर. दरवाजा क्लोज आहे. चपला बघा. खूप जण आले. खूप जण. माहीत नाही क्या सीन है. हॅलो. काय बोलता. तोंड लपवला नी सर्वांनी. हाय हाय. तरी काय आलं वहिनी. वहिनी कसं झोपले. आज काय स्पेशल. काय बोलते वहिनी. कभी भी कर सकता है. तोंड लपवू नको. इकडे बघ. अरे काय यार किती लपता यार तुम्ही. शा यार. एवढ्या सगळ्या लाजतात ना. जसं असं करतात. ही लाजत नाही पण ही वहिनी बघा तोंड लपवते. माझी बायको तर रोजच दिसते तुम्हाला. त्याचा काय प्रश्न नाही. अजून मला एकीला पिढ्याला जाम मजा येते. जान बुजून. लपतच असते. नेहमी लपत असते. का माहित नाही का लपत असते. जशी नंतर बोलतो. जेवण आल्यावर ब्लॉग करणार ना. तोपर्यंत टाइमपास नको का जरा तरी. हा गेम खेळूया. सासूबाई. जाऊ दे नंतर बोलूया. आता बसूया जरा थोडा वेळ. खाना आल्याच्या नंतर बोलूया. इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा आहे व्ह्यू टोटली. मी तर आहे आता एक्झॅक्ट टेमीपाड्यात एकरूपच्या बाजूला रुद्राक्ष बिल्डिंगच्या समोर. इथून हा पूर्ण व्ह्यू आहे. त्या साईडला नरदास नगर आहे. ह्या साईडला नवजीवन आहे. नवजीवनच्या तिथून खाली तो गणेश मंदिर आहे तो वाला. खूप काही दिसत असेल की नाही मला माहीत नाही पण व्ह्यू खूप सुंदर वाटतो. तुमच्याशी थोड्या वेळाने बोलतो मी जेवण आल्यावर.
बघूया कोण किती खातं. काय बोलते वहिनी? तुझा हात कसा आहे आता? दिसतोय, फक्त सरळ ठेवला नाही तिने, पण थोडासा. ओके 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 ओके. मॅच चालू झाली आहे आणि इथे पंगत बसलेली आहे. अरे वा, रे बाई शपथ. बघू बघू बघू. हा असं नाही, खाली ठेवा, खाली ठेवा, खाली ठेवा. अरे चांगली दिसते. तू तेव्हा काय मग तोंड का नाही दाखवत होती? का पण का? अरे चांगलीच तर दिसतेस, बघू तरी इकडे. दिसतेस तू. अरे मॅक्सी नवीन आहे यार, उसमें क्या है. आता काय आलं, मी बोलतो. अंड्यात चीज आहे, अंड्याला चीज लावलेलं आहे. वहिनी नॉन व्हेजिटेरियन का, नॉनव्हेज कसा होता? नॉनव्हेज नॉनव्हेज हा नॉनव्हेज हा ठीक आहे. नॉनव्हेज एक नंबर. आणि व्हेजिटेरियन कसा होता? सूप कसं संपवलं? सूप कसं संपवलं? सूप सगळ्यांना देऊन वाटून वाटून. हा ठीक होता. एकटीने खाल्लंस का तू? संपवला सगळ्यांना वाटून. सगळ्यांना वाटला सूप. हे घ्या, हे घ्या, थोडा थोडा सूप, थोडं थोडं सूप. ही बघ कोण आली. झोप झाली ना माझ्या बबीची. आता खेळणार ना फक्त. ए चिमणे कोण आहे? ते समोर बघ, ते समोर. कोण आहे बबी? कशी बघते? अरे बापले.